माझ्या पद्धतीने एकदा भरली वांगी करून बघा, खूप छान लागतात आणि गावरान पद्धतीची. आणि मसाला पण काही जास्त लागत नाही, घरच्या साहित्यात अशी ही भरली वांगी तयार होतात. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आणि अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला कोल्हापुरी तडकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. दिसायला बघा किती छान दिसत आहे आणि कलर पण किती त्याचा छान आलेला आहे. तर भरली वांगी बनवण्यासाठी मी इथं 6 छोटी छोटी वांगी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत. मध्ये तुम्ही 2 किंवा 3 कट मारले तरीही चालतील. आता मसाल्यासाठी मी इथं 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, लसणाच्या 7-8 पाकळ्या, कढीपत्त्याची 9-10 पाने, कोथिंबीर, त्याचबरोबर जिरे 1 चमचा घालून घ्यायचं. त्याचबरोबर चिमूटभर हिंग आणि चवीनुसार आपल्याला इथं कांदा, लसूण मसाला, चटणी आणि मीठ घालून घ्यायचं. त्याचबरोबर थोडीशी हळद याच्यामध्ये घालून घ्यायची, म्हणजे भरल्या वांग्याला छान असा पिवळसर कलर येतो. त्याचबरोबर इथे कच्चं तेल मी 1 चमचाभर घातलेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ करायचं नाही, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित भरपूर असा भरून घ्यायचा आणि वरून वांगं असं दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला घट्ट असा तो भरला जातो. अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरपूर असा भरून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून मसाला बारीक करायचा, म्हणजे वांग्याला मसाला चिकटून राहतो आणि बारीक पण मसाला होतो. आणि बारीक मसाला झाला की त्याचा जो रस्सा होतो किंवा जी भरली वांगी होतात ती अशी दाटसर दिसायला खूप छान दिसतात, एकसारखे होतात. तर वांगी इथं भरून झालेली आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. इथं मी 2 चमचे होईल इतकं तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकायचा आणि ते व्यवस्थित असं 1-2-3 मिनटं परतवून घ्यायचं. हे परतवून झालं की त्याच्यामध्ये जी आपण भरली वांगी भरून घेतलेली आहेत ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची. ही तेलामध्ये 2-3 मिनटं छान अशी परतवून घ्यायची. तेलामध्ये छान अशी परतवून झाली की जो उरलेला मसाला असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही. जर तुम्हाला दुरदुरीत हे मसाला वांगी पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी थोडं जास्त घालू शकता. आता झाकण लावून आपल्याला ही 15 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहेत. इथे मस्त अशी आपली भरली वांगी तयार आहेत. आता थोडंसं जरी हे पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर ही घट्ट येतात. अशा पद्धतीने ही गावरान पद्धतीची आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली भरली वांगी नक्की करून बघा. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला कोल्हापुरी तडकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.